कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओल्या कांद्याची पात आणि बटाट्याची सुकी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ओल्या कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मी। बटाटा घेतला आहे 2 मोठ्या आकाराचा आणि हा कांदा पण मी घेतलेला आहे मोठा चिरलेला। तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही स्किप करू शकता। तुरीचे दाणे घेतले, ऑप्शनल आहे, सीजन आहे त्यामुळे मी घालते ह्याच्यात। लसूण घेतली आहे बारीक ठेचून, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। लाल तिखट लागणार आहे आपल्याला इकडं, मीठ, हळद आणि धना जिऱ्याची पूड आणि 2 चमचाभर तेल मी कढई आधीच तापायला ठेवली आहे। सो तेल तापलेलं आहे, मी ह्याच्यात घालते उभा चिरलेला कांदा। आधी आपण हा कांदा छान परतून घेऊया। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा छान परतला गेला आहे, सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता आपण काय करूया, हा कांदा थोडा साईडला करून यात लसूण टाकूया, लसणाची पेस्ट, आणि तिला छान परतून घेऊया आपण। एक ते 2 मिनिटं तिला परतून घ्यायची आहे। आणि ह्यात आपण आता घालूया चवीपुरतं मीठ, हळद, धना जिराची पूड 2 चमचाभर, आणि ह्यातच घालूया कांद्याची पात, अर्थातच ओला कांदा, आणि छान मिक्स करून घेऊया। लाल तिखट आत्ताच आपण घालत नाही आहोत, ते थोडी भाजी शिजून झाली की आपण घालूया। आणि घालूया आपण ह्याच्यात बटाटा, आणि दाणे, आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया। कृत्विक किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ओल्या कांद्याची पात आणि बटाट्याची सुकी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ओल्या कांद्याची पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे मी। बटाटा घेतला आहे 2 मोठ्या आकाराचा आणि हा कांदा पण मी घेतलेला आहे मोठा चिरलेला। तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही स्किप करू शकता। तुरीचे दाणे घेतले, ऑप्शनल आहे, सीजन आहे त्यामुळे मी घालते ह्याच्यात। लसूण घेतली आहे बारीक ठेचून, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। लाल तिखट लागणार आहे आपल्याला इकडं, मीठ, हळद आणि धना जिऱ्याची पूड आणि 2 चमचाभर तेल मी कढई आधीच तापायला ठेवली आहे। सो तेल तापलेलं आहे, मी ह्याच्यात घालते उभा चिरलेला कांदा। आधी आपण हा कांदा छान परतून घेऊया। छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचा आहे। भाजीला छान मिक्स केली आहे मी। आता ह्यावर आपण ताट ठेवूया आणि एक 15 ते 20 मिनटं शिजवून घेऊया। ताटावर पाणी घालायचं आहे आपल्याला, वाफेवर छान शिजवायचं आहे। सो 15 ते 20 मिनटात ही शिजून होईल। या ठिकाणी 15 ते 20 मिनटं झालेली आहे। मी अधूनमधून भाजी हलवून घेतलेली होती, सो खाली करपली नाही आहे। तुम्ही बघू शकता बटाटे छान शिजलेले आहे। आता ह्यात आपण घालूया लाल तिखट चवीपुरतं, 2 चमचाभर घालते आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट खाता त्याप्रमाणे घालायचं आहे, आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे।
मी भाजीला छान मिक्स करून घेतला आहे आणि गॅस बंद केला आहे. आता ह्यावर आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालते आहे, कांद्याची पात थोडीशी वरून. खूप छान लागतं असं वरून घातलं ते कच्चं, त्याची टेस्ट खूप छान येते भाजीला. टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे, कमी साहित्यामध्ये. सो नक्की ट्राय करा. उभा चिरलेला म्हणजे जो सुका कांदा येतो तो पण मी ह्याच्यात घातलेला आहे, त्याचा पण टेस्ट खूप छान येतो. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. धन्यवाद.